नमस्कार. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही मुंबईत आलोय. तुम्ही 10वीच्या प्रत्येक एपिसोडला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. तसाच तुम्ही MI लाईव्ह शोला सुद्धा खूप छान प्रतिसाद दिला. पण आता आम्ही येत आहोत 17 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला सपोर्ट करायला. 10वी इट्स मज्जा आणि आपल्या वेखणवाडीचं नाव रोशन करायला. भेटूयात आणि मजा करूया. सर 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 का रे बाबांनो, आता काय केलं? हा, 10वी मुलं म्हटलं ना तरी आता पोटात गोळा येतो. म्हणजे सर आम्ही काहीच चांगलं केलं नाही. नाही केलं की, बरंचसं चांगलं केलं, पण ते सिनेमात असतं ना तसं शेवटी सगळं चांगलं होतं. पण सर ह्या वेळेला खरंच काहीतरी चांगलं सांगायला आलो. अरे वा, मग सांगा पटकन. बरेच दिवस काही चांगलं ऐकलेलं नाहीये. सर आम्ही काय म्हणतो तो माहिती आहे का, जसं आपण आपल्या घरात गणपती बसवतो का नाही, तसा जर आपण आपल्या शाळेत बसवला तर. अरे हो हो हो, कल्पना चांगली आहे. खरं तर 5-1 वर्षापूर्वी आपण बसवतही होतो शाळेत गणपती. पण काय होतं, मुलांवरती ताण येतो, त्याचा अभ्यासावरती परिणाम होतो आणि मग देवाचंही व्यवस्थित होत नाही. म्हणून मग आम्ही ती प्रथा बंद केली. सर ह्या वेळेला कशातच कमी पडणार नाही, तू कशातच कमी पडणार नाहीस याच्याबद्दल इथं कुणाच्याच मनात शंका असण्याचं काही कारण नाही. बर, समजा आपण ठरवलं गणपती बसवायचं, तर कोण कोण काय काय जबाबदारी घेणार ते आधी सांगा. सर मी गणपती ठरवतो. सर मी ढोल ताशाचं बघतो. मी आणि ज्योती याच गावातले, त्यामुळे आम्ही रोज ताजी हरळे आणतो. मी आणि पल्ली प्रसादाचं बघतो. सर आम्ही आरतीचं बघतो. फक्त का नाही, तुम्ही सगळ्या शिक्षकांनी का नाही मिरवणुकीसाठी वेळ काढ. हा, म्हणजे तुम्ही सगळं ठरवूनच आलाय तर. अरे पण तुमच्या घरातही गणपती असतात, जमेल ना तुम्हाला सगळं व्यवस्थित? हो सर. काय रे अभिजित, अरे तुमचा तर निम्मा वेळ तर डोंगर चढण्यात आणि उतरण्यातच जातो. हो सर, एवढं काय त्यात. आणि आपल्या पप्पासाठी आम्ही एवढं नाही करू शकत. वय अहो समजा नीट होत. तुम्ही फक्त का नाही हो म्हणा. अरे मला बाकीच्या शिक्षकांनाही विचारावं लागेल. नुसतं मी हो म्हणून चालणार आहे का? ते काय तुमच्या शब्दाच्या बाहेर राहणार आहेत का सर? तुम्ही म्हणाल तेच होणार शेवटी. दिसायला एवढूसा आहेस पण बोलायला हुशार आहेस की. तरी आज आवाज बसलाय म्हणून. ठीक आहे, बसूयात आपण गणपती. लागा तुम्ही नियोजनाला, पण फक्त 5 दिवसांचाच बसवायचा. आणि सगळ्यात महत्वाचं, अभ्यासाकडं दुर्लक्ष नको. तिकडं लक्ष द्या, नाहीतर काय आहे, बुद्धीची देवता आहे हे विसरून नुसतं मिरवण्यात धन्यता मानू नका. चला सगळे वर्गात चला. कांबळे सर, कांबळे सर. ऐका, आता का नाही कशी बशी आपल्याला परवानगी मिळाल्या, त्यामुळं का नाही समजांनी व्यवस्थित कामं वाटून घ्या आणि समधी कामं व्यवस्थित करा. हो, नाहीतर काय, आपण बोलून आलोय खरं, पण करायचे चांगला पलटून गोड फरार होईल. बसा बसा बसा. काय मग परस्पर मुख्याध्यापकांना भेटून परवानगी सुद्धा काढून आलात? मी काय म्हणाल होतो, तुम्ही विचारलं तर जंगम सर नाही म्हणायचे नाही. त्यांनी लगेच मला बोलावून घेतलं आणि सांगितलं पुढची सगळी जबाबदारी 10वीच्या मुलांवर द्यायची, त्यांचं शेवटचं वर्ष आहे. तुम्ही आहात ना तयार? हो सर. बरं ऐका, घरचे गणपती असल्याने दोन्ही गणपती उद्या बसणार नाहीत. असे उद्या शाळेला सुट्टी आहे. उद्या घरचे गणपती बसतील आणि परवा आपण मिळून शाळेचा गणपती आणतोय. ठीक आहे? घरचे गणपती बसवून झाल्यावर इथल्या मुलांनी शाळेत यायचंय सजावटीसाठी. काय सागर? हो सर, येणार की.
यासने बी घेऊन येतो. आणि वेखंडवाडी प्रसाद आणायचा म्हणजे उशिरा यायचं नाही हं? तुमच्यासाठी आरतीची वेळ बदलली जाणार नाही. तुम्ही आम्ही मिळून अतिशय उत्साहाने हा सण साजरा करतोय. चला तर अभ्यास करूयात. नको. मग बाकीचंही काही नको. जाऊ दे करू अभ्यास. काढा पुस्तकं. सर एक विचारू का? बोला. म्हणजे तुम्ही मानता का हो देवाला? हो, पण माझ्यासाठी तो तुमच्यात आहे. भक्तिभावाने मनापासून हात जोडणाऱ्या त्या प्रत्येकात आहे. माणूस म्हणून कधीच कोणाचं वाईट करत नाही आणि चांगलं करण्यासाठी कायम प्रयत्नशील असतो. अशा प्रत्येकामध्ये मला देव दिसतो. पान नंबर 31 काढा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, अर्धा लाडू चंद्रावर, गणपती आमचा उंदरावर. मला वाटलं सगळं गणपती बसते, पण सगळं नाहीत बसलेला. असू दे, पण दिसत्यात कसलं बारीक. आमचा गणपती बारीक आहे पण बारीक दिसतोय. देवात काही नसतं मोठं बारीक, देवाला नसतं म्हणायचं. होय, देवात नसेल बारीक मोठं, पण आपल्यात आहे की तू बारीक. कुठं आहे रे? मला तर दिसना बी झालंय, लईच बारीक आहे. तुमच्या मागे देवच घालतो बघा आता. आमच्या म्हातारीला येते देव घालायला, तुम्हाला धावतो. हो माहित आहे, तिचं आणि पारे म्हातारी तर पटत नव्हतं म्हणून तिनं देव घातलं. अरे ती म्हातारी हातपाय घेऊन डायरेक्ट खाली बसली. हो, मी बी ऐकलंय. पण असं कसं राब्या? सगळ्यांचं सगळं चांगलं करणाऱ्याला आपण देव म्हणतो. मग देव घातल्यावर देव असं कोणाचं का वाईट करत असेल? आणि तसं जर असेल तर आपण त्याला देव का म्हणायचं? हा, अरे असं काय बी नसतंय. आणि देव कशाला कोणाचं वाईट करेल? समजांचं नेहमी चांगलं व्हावं असंच असतं बघ देवाच्या मनात. बघ आजपर्यंत आपण काय ऐकत आलोय? देवानं पाप करणाऱ्याला शिक्षा दिली, मग देव घालणारं पाप आहे ना. अरे आणि ती पारे म्हातारी का नाही आधीपासूनच आजारी होती, त्यात ते समजा गावातनं ते देवाचं उठलं होतं. पण का नाही तसं काय बी नसतं बघ. माझा दादा म्हणतो, काय काय माणसं म्हणत होती शनी मागं लागला म्हणून. अरे पण बघ आपण भूगोलात काय वाचलंय? शनी एक मोठा ग्रह आहे, मग तो एवढा मोठा ग्रह असं कुणाच्या बी का मागं लागल? अरे असं काय बी नसतं. समधी माणसं का नाही काय बी असं वेगवेगळं सांगत असतात, पण जे आपल्या मनाला पटेल का नाही तेच आपण केलं पाहिजे. अरे हो, पण जत्रेच्या वेळेला बघ की खोतांच्या अंगात देव येतो. मग ते खरं का खोटं? हा, खरं असतंय बाबा. ती बघितलं ना कसं करतं ती झाड, कुणाचं ऐकत नाही ती झाड. अरे खरं तर मला बी माहीत नाही, पण कवा कवा मला बी प्रश्न पडतो. म्हणजे बघ की शिक्षक, वकील, नंतर डॉक्टर ह्यांच्या अंगात काय येत नाही कधी देव? अरे ते खोत 2 दिवसात एकदा आंघोळ करतात. हो तर काय, बघेल तेव्हा तंबाखून तोबरा भरलेला असतो. अरे मी तीच सांगतोय, देव चांगल्या माणसांच्या अंगात यायला पाहिजे ना, मग त्यांच्या कसं येतोय? अरे माग पोरांनी फटांगड्या लावलेल्या तर झाड पुढे बी आलो नाही. अंगात देव होता तर फटांगड्याला कशाला ब्याचं? आता एवढे दिवस मला बी खरं वाटत होतं, पण आता तू म्हणतोय म्हणून मला बी प्रश्न पडलाय. मग असं प्रश्न पडला पाहिजेत तरच खरं शकतो आपण. देव नाही असं नाही, पण कशात आहे हे कळलं पाहिजे. हा बघ इक्याचं बरोबर आहे. कावा कावा चांगलं बोलतेस. मग तुमच्या गते बघल तेव्हा एकमेकाची काढायला. झालं गेला विरोधात तुझ्या तर. जाऊ दे, गणपती आला म्हणून शिवे देत नाही. कसं आहे, आमचा गणपती बघतोय माझ्याकडं. ए माकडा, तुला का नाही लाज वाटली पाहिजे? अरे गणपती म्हणजे आज फक्त मूर्ती आल्या, पण गणपती बाप्पा आपल्याकडे रोजच बघत असतो. तेव्हा कशा देतो शिव्या? हा कसं आहे अभ्या, आजकाल तू बी लई विरोधात जायला लागलायस बरं का. सगळीकडे तुझ्यावर राहून बघितलं काय होतंय ते. असू दे, चला. गणपती बाप्पा मोरया.
केवढा कसा आहे आमच्या गावचा गणपती? अरे आमच्या इथल्या मंडळापेक्षा मोठं आहे. पण एवढी मोठी मिरवणूक काढली म्हणलं सगळी माणसं नावं काढायला लागली. मी आपल्या गावाचं नाव ऐकलं आणि ज्योतीला घेऊन पळतच आले बघ. म्हणलं वेखणवाडीचा गणपती म्हणलं तू सुद्धा आला असणार. लय भारी वाटतंय बघ तुला असं बघून. अगं असं अगं नाचून नाचून कशी अवस्था झाली बघ माझी. पण असा साधाच भारी दिसतोस तू. साधा? मी तुला साधा आहे म्हणून आवडतो का साधा दिसतो म्हणून? जसा आहेस तसा आवडतोस. बरं चालतंय, मग जायचं का असंच आपल्या घरी? नाही, तू यायचं सगळ्यांना घेऊन घरी. सांगायचं केवढा बरं लग्न करणार आहे. काय कुठं जायचं म्हणताय? आमच्या घरी. हा चालत चला बोल चाल चला आता नको. आणि मी आलो नसतो तुम्हाला डिस्टर्ब करायला. मंडळातली सगळी पोरं तुम्ही दोघंच बोलताय त्यामुळं नाचायचं सोडून तुमच्याकडेच बघतायत. काय कशाला काळजी करताय, मी आहे ना. आता ऐका, जास्त काही करू नका, कळलं का? म्हणजे मी इथंच थांबतो, म्हणजे कुणाला काही डाऊट यायचा ना. मी नाही ऐकत तुमचं, बोला तुम्ही. अरे नाही दादा, केवढा चाललं जाता घरी. होय काय लगेच निघाले. आई वाट बघत असेल, वरडेल पुन्हा येते. होय आता तर म्हणत होतीस की चला घरी चला घरी. हा आणि बाया तुला ओरडलं तर आमचं काय होईल? बरं ऐका, काय असेल ते शाळेत बोलत जावा. आता तुझा घरी आब्या, तू जाऊन पोरांच्यात नाचले का ते पुन्हा काय बोलतील माहिती आहे ना. रातभर मंडळात माप काढतील, कसली आहेत गाबडी माहिती आहे ना. पळ जा. चालतंय, जा. केवढा येतो. चल दादा. केवढा योग्य वेळ आली ना, सगळे तुझ्या घरी येणार. फक्त तू थांब राहा. चल नाचायला पळ. मंगलकारी लई लई भारी गणरायाचं रूप. लई दिवसांनी येणार घरी ओंकार स्वरूप. हे मंगलकारी लई लई भारी गणरायाचं रूप. लई दिवसांनी येणार घरी ओंकार स्वरूप. हे वाजत गाजत आणू चला, वाजत गाजत आणू चला ह्या देवांच्या देवाला. साऱ्या गावात हा बोलबाला, असा बाप्पा आमचा आला. 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पा मूर्ती सुख करता दुःख हरता वाचा विनाशी. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय श्री मंगल मूर्ती. दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव रत्नाची तळा गौरी पुत्रा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभा बरा. गाजील तांगड रंगीन चरण डोळ्यात पाहून तुझे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. प्राण प्रतिष्ठेचा विधी झालेला आहे. संध्याकाळी 8:30 वाजता आरतीला आल्यानंतर तुम्हाला पुढचं जे काही कार्यक्रम आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बाकीचं, त्याचं नियोजन तुम्हाला कळवलं जाईल. ठीक आहे.
होय रे शुभ्या. आपल्याला वाटलेलं काय काय पुरं लय सभ्य आहे ती, पण मध्याचा दोस्त मध्यागतच निघाला की. अरे बाबा एक पाऊल पुढचं निघालं. तू बघितलं नाहीस होय? काय गावातली सगळी पोरं एकीकडं, हा ती दोघं ती भल तिकडच. ए काय असेल ती मंडळाचं बोला, ही तर आमचीच काढून घ्यायला आलो नाही. आणि शुभ्या तुला नीट सांगतोय बरं का. राग आला वय मधुकर, आला ते येऊ दे. तुला करताना लाज वाटत नाही ओंडगी आहे. आणि भिकाऱ्या तुझ्याबद्दल बोलतच नव्हतो, पण आता तुझ्याबद्दलच ऐक. अरे हिनं तर अख्ख्या शाळेसमोर विचारलेलं का होय प्रत्या? वाटलं नव्हतं एवढं चाबरा असेल. लय चाबरा आहे ती. आणि तू कुत्र्यागत कुठं कुठं लाळ गाळत फिरतोस सांगू का. भिकाऱ्या गणपती बसला म्हणून एवढंच म्हणतोय, विचार कर मनात किस्त्याशिवाय आले असतील. तिकडं तुझ्या आईला माझ्या उचक्या लागले असतील. ए बघ बघ मारलेस तर मंडळ सोडून जाईल. ए बाबा तेवढं करू नकोस. ए शुभ्या काय चुकीचं बोलणार तू? हाय तेच बोलतोय. तर तुम्हाला नाही माहित आहे, तुम्ही या की अजून आगीत त्याला होता. या हे तुम्हाला पुरींचा ऐसे सोडून दुसरा काही ऐसे सापडत नाही का रे? वाईस तरी देवाचा विचार करा. आता पुरीसनी पण देवानच की जन्म दिलाय, आणि सगळ्यांच्या आया हितच येऊन नवस करतात की लगीन होईना म्हणून. मग ह्यो विषय हिथं निघणार नाही तर मग कुठं निघणार. आणि शुभ्या तुला एकला का कळत नाही, विषय चालला होता कोणाचा, तो गेला कोणाकडं बक्की. आणि ह्यो एवढा पुरींविषयी बोलतोय, आणि ह्यो मिरवणूक सोडून कुठे गेलो तर त्या पुरीकडं. काय रे नाव तिचं किरणे? राणी. ओंडगी तर राणीचं नाव काढायची काय गरज होती का? अरे कुत्र्या खाली बस. आय घाल्या, मला वाटलं तू कुणाबरोबर बोलायला गेलास आणि तिचा मार खाल्ला ते विचारतोय काय. कशाला अपमान करून घेते शुभ्या? बस की गप. बरं पोरांनो यंदा सांस्कृतिक कार्यक्रमाचं काय? होय रे मध्या, अरे तुम्ही ती स्पर्धेला केलं होतं नाटक, तीच करा की. कशाला तुम्ही बसेलो तेवढंच करा की. ए मध्या इथं वैयक्तिक राग कशाला काढतोस रे? डोंगरावरच्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाने आहे का कसला विरुंगळा? तुम्ही वाईट नाटक केलं तर 4 लोक बघतील, नाहीतर यांचं कसलं आलं नाटक त्याच्यात तमाशा भरा. हो अण्णा लय बोलू नका, आम्ही निदान तमाशा तरी केला, तुमच्याकडे पोरासनी साड्या घालून बाया नाही केलं. आर्थिक कला आहे, आणि आता आपलं काय झालं गेलंय, जे काय करायचं ह्यांनीच करायचं. होय मध्या मी माफी मागतो यांच्यातर्फे, पण लगा तुमचं एक नाटक होऊ दिला का? बर करतो, पण ह्या अध्यक्षानं माफी मागितली ना तरच दोन्ही नाटकात काम करणार. हाय का नाही ओंडगी? शुभ्या गप माफी माग, नाहीतर सगळ्यांच्या पाया पडूनच अध्यक्ष झालायस. पड अजून एकदा. अण्णा विषय नाटकाचा आहे. पडलो बाबा, आयुष्यमान भाऊ. चुकलं माझं. परत बघ आता कसा लाईक परत नाही बोलणार असं, पण करायला का नाटक. हा पण तीच नाटक करायचं म्हणजे का नाही, त्याच पुरीला गावात आणायला लागेल जिला तुम्ही एवढ्या वेळ नावं ठेवत होता. अरे तिला कोण काय बोलणार नाही, पण बोलवलं का तिला नाटकाला? कशाला म्हणजे गावासमोर आब्याची काढाल हाय का नाही? अरे तिला एक शब्द सुद्धा कोण बोलणार नाही, शब्द आहे माझा, पण लगा दोन्ही पण नाटकं यंदा जोरात झाली पाहिजे. मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया मोरया. चला सगळ्यांनी खाली बसून घ्या. मला सांगा आजच्या प्रसादाचं कोणाकडे? आमच्याकडे सर, आम्ही आणलंय की प्रसाद, मोदक आणलेत. मोदक एवढ्या सगळ्या मुलांसाठी? सकाळी उठलात किती वाजता? सर सकाळी 4:30ला उठून करायला चालू केलेलं, ती 7ला करून झालं सगळं.
पण तुम्ही दोघींनीच नसतील ना गेले, गावातल्या बायका आल्याच असतील की मदतीला. मग काय सर, आमच्या दोघींनीच होत्या वे. अहो माझी आई, पल्लीची आई, अभ्या, किरण्या, मध्याची आई, एकेची आजी बी होती म्हणून तर झालं, नाहीतर कशाचं होतंय. अगं पण आपल्यामुळे उगाच त्यांना त्रास कशाला? अहो त्रास कसला आलाय, मुळात बायकासनी कामच काय असते ती, आणि एखाद्या दिवशी त्रास घेतला तर बिघडलं कुठं. खरं आहे सर. नाही आता ना मी देवाला नवसच करते, देवा पुढचा जन्म कुरकुटे सरांना बाईचाच दे हा बाबा. म्हणजे त्यांनाही कळेल बायकांना किती कामं असतात ते. बरं ऐका, प्रसाद वाटायचा नंबर कोणाचा आहे? या केवढा? एवढा तुला घेतलंस? मला नाही आवडत, मी शेव घेतल्या की. अगं मला नाही आवडतं बघ, मला हसून निघते की. अरे एवढेच आहेत, अजून सरसने बी द्यायचे म्हणून. बर असू दे, देत असं नाही. अगं रेशमे दिलाय की मला, तुझा अजून कशाला? अरे मी रात्री लई खाल्ल्यात आणि सकाळी घरी आरती केली का नाही बघ, तेव्हा बी खाऊन आल्या, त्यामुळं आत्ता नसलं तरी चालेल. धर. अगं खरंच तर अगं तू कुठे सकाळी खाल्ली तीस, सगळंच आणलं नाही आपण इकडं, आणि वाईट राहिलं ते बायकांनी नेलं. असू दे, तसं म्हणले नसते ना तर त्यांना घेतला नसता. अगं पण गणपतीसमोर खोटं बोललीस का? बोलले हे माहीतच आहे की त्याला, त्याच्यापेक्षा चांगलं कोणालाच माहीत नाही. अगं माझी पल्ली गती तुलाच माझी दे. गप खा आता. ए जावं की बायांनो. अरे पण आम्ही कशाला, अभिची जास्त जवळची मैत्रीण आहे माझ्यापेक्षा. अगं बाई हाय, पण आपल्या गावात आम्ही कसं बोलवणार तिला, हिंमत नाही ग. का लगीन करतेस काही विचारायची हिंमत आहे, आणि गावात नाटक करायला त्याचं काही बोलायची हिंमत नाही वे. बोललीस का मध्ये, झालं का समाधान? तरी म्हणलं तू अजून गप कशी आहे चोंबडे. हा मी बसते की गप, तू जा की विचार जास्त तिला. अगं बाया, आता आम्ही बोलवल्यावर येणार आहे का ती? तुम्ही एक काम करा की, काय करायचं माहिती आहे का, गणपती बघायला चल असं म्हणायचं, आणि मग तेवढ्यातच नाटकाचं विचारून टाकायचं. हा अरे पण ती जरी आली तरी आपल्या नाटकात सागर बी आहे, त्याचं पात्र कोण करणार? त्याचं काय एवढीच काय, ते कोण बी करेल. मला सांग, आपल्या गावात पुरी आहेत का नाटकात काम करायला? तूच सांग. ते बी खरं आहे म्हणा, एक वेळेला तिला हिथं आणणं सोपं आहे, पण आपल्या गावातल्या माणसांनी पोरीसनी नाटकासाठी पाठवणं ते म्हणजे लईच अवघड. रेशमे मग आधी सोपं काम कर की. रेशमे ही फक्त तूच करू शकतेस बघ. नको लय लाडगुडी लावस, जाते. चल ग पल्ले. केवढा वाईच काम होतं. सांग की, लगेच करते. अगं जे नाटक आपण कराडच्या नाटकाच्या स्पर्धेला केलं बघ, तेच नाटक यंदाला आमच्या गावात करायचं होतं गणपतीला. नाही म्हणजे आमच्या गावातल्या माणसांनी कुठं काय असतं ना बघायला. हे बघ बाकी समधी तयारी झाल्या, पण केवढा तू नाही ना आलीस की आम्हाला बी नाटक नाही करायला मिळणार. म्हणजे मी तुमच्या गावात यायचे नाटक करायला? हो केवढा, तू आलीस तरच नाटक होईल ग, एका रातीचा तर प्रश्न आहे. खरं सांगू का, मला आवडलं असतं वेखणवाडीत यायला, पण नाही जमणार. अगं मला माहिती आहे ना माझ्या घरची परिस्थिती, आणि त्यात माझ्या घरातल्यानी मधुकरचं लयच मनाव घेतलंय.
त्यामुळं राहिलं तर नाहीच पाठवणार. काय बी झालं तरी, तुम्ही काय बी म्हटलं तरी नाहीच. त्यामुळं अगं उगाच मला विनंती करून लाजवू नका. अभिजितला बी सॉरी सांगा. येते. ज्योते चल.